तिथे न बसता मग जनसेवेच्या तिथं बसायचो, कधी काकाकुवा मॅन्शनच्या तिथं बसायचो. आणि पूर्वी तुम्हाला रावळगावचा कट्टा आठवत असेल, त्या कट्ट्यावर बसायचो. नंतर गाडगीळ सराफांचं दुकान तयार व्हायचं होतं, ते गाडगीळ सराफ तिथे येत होते आणि डॉक्टर सरदेसाई नेहमी यायचे. ते सकाळी 5:30 वाजता यायचे, ते संध्याकाळपर्यंत असायचे. ते डॉक्टर सरदेसाई त्यांच्यामुळं तिथला परिचय माझा. मग त्यांच्या पाठीमागं लागून मी पुस्तकं तयार करून घेतली. त्यांची 15-20 पुस्तकं आहेत आणि त्यातलं घरोघरी ज्ञानेश्वर जे आहे ते 31 आवृत्त्या झाल्या त्याच्या. दरवर्षी एक अजून एक पुस्तक आहे त्याला. तर मुंजीचा किस्सा सांगितला. त्याची एक गंमत अशी की आमच्यासमोर एक सदावर्त्यांचं घर होतं. आमचं 1000 वस्तीचं गाव, पण 1000 वस्तीत एकच आड. त्या आडावर पहिल्यांदा त्या काळात ब्राह्मणांनी पाणी भरायचं. म्हणजे त्यांच्या घरात ते पाणी सदावर ते पाणी भरून घ्यायचे. नंतर आम्हाला सांगायचे 3:30-4 वाजता माझी आई उठायची, ते पाणी भरायला जायचे. ते पाणी भरून झालं की आम्हाला कळवायचे, बाई तुमचा नंबर आला. मग मी तिच्या आईच्या बरोबर पाणी आणायला जायचो. पाणी आणून जाताना मी सदावरच्या जगात नेहमी जायचो. 3 मुंजी करायच्या म्हणून त्यांच्या गप्पा चालल्या, चौथा कुठला पाहिजे. मी ती बातमी आईला येऊन सांगितली, पण माझे वडील काही तयार नव्हते. कारण त्या काळात आमचं मोठं घर होतं, मोठा वाडा होता आणि दबदबा होता. पण त्या काळात आमची घरंही गेली आणि जमिनीही गेल्या. तर वडिलांना फार वाईट वाटलं. तर मुंज असताना एक विधी असतो की असं शाल घालतात आणि वडिलांनी मुलाचं नाव, त्यांच्या मुंजीतलं नाव कानात सांगायचं असतं. त्यावेळी मी वडिलांच्याकडे बघत होतो, तर वडिलांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं की माझ्या मुलाची दरबार तमुंज कशी करावी लागते. त्यावेळेस ते मला वाईट वाटत होतं आणि मग त्याच्यावर मी मात करायची ठरवली. ती आत्ता पण यश मिळत गेलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. हॅलो.